पुढे बघणार आहोत। अमेरिकन वृत्तपत्राने एक मोठा दावा केलाय। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला असा दावा या अमेरिकन वृत्तपत्राने केलेला आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला। अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने तज्ञ आणि राजनीतिकांच्या हवाल्याने हा दावा केलेला आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करू शकतो। या वृत्तपत्राचा हा दावा आहे की भारत पाकिस्तानवर प्रत्युत्तर हल्ल्याकरता मैदान तयार करता आहे। अमेरिकन वृत्तपत्राचा दावा आहे की लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला। न्यूयॉर्क टाइम्सने हा दावा केलेला आहे। दुसरं तिसरं कुठलं हे वर्तमानपत्र नाही, तर प्रसिद्ध असं न्यूयॉर्क टाइम्स असं म्हणतंय की लष्कर प्रमुख पाकिस्तानचे मुनीर यांनी हा हल्ला घडवून आणलाय। अधिक माहिती आपण घेऊया। पाकिस्तान लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या आदेशावरून हल्ल्याचा दावा या न्यूयॉर्क टाइम्स मध्ये करण्यात आला। मुनीर पाकिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप आहे। भारताने जगातील विविध नेत्यांना पाकिस्तानच्या भूमिकेची गुप्त माहिती दिली। हल्ल्यात सामील दहशतवाद्यांच्या चेहऱ्याची ओळख पटवणारी माहिती भारताने उघड केली। भारताचा हा दावा आहे की हल्लेखोर हे पाकिस्तानशी थेट संबंधित आहेत। हे सगळं लिहिलं गेलंय न्यूयॉर्क टाइम्स मध्ये। एक महत्त्वाची बातमी सुपरफास्ट 100। भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे। पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतलाय। येत्या मे महिन्यात ही निवडणूक अपेक्षित होती, मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे सध्या देशात तणावाचं वातावरण आहे, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच निवडणुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे जे.पी. नड्डा अध्यक्षपदावरती कायम राहतील। नड्डा 2020 पासून भाजपचं अध्यक्षपद भूषवतायत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जाते, पण दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी पहलगाम हल्ल्यावरती वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्या। आता या सर्व प्रतिक्रियांवरती राहुल गांधी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे। मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील नाराजी व्यक्त केली असून पक्षाच्या नेत्यांना वेगळी विधानं जारी न करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे। अशातच जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देखील या हल्ल्यासाठी पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ट्रेकिंगवरती बंदी घालण्यात आली आहे। प्रशासनाकडून पर्यटकांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत। फक्त मुख्य पर्यटन स्थळावरतीच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। गेल्या 32 वर्षांमध्ये 23,386 दहशतवाद्यांना भारतानं मारल्याची माहिती समोर आली आहे, तर 6,413 भारतीय जवान यात शहीद झाले। पाकिस्ताननं 3 दिवसांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्याची माहिती समोर आली आहे। भारताच्या कारवाईचा धसका घेत पाकिस्ताननं हा निर्णय घेतलाय। बीकेसी इथल्या जिओ वर्ल्ड सेंटर इथे 1 ते 4 मे या कालावधीत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाचं 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तशी माहिती दिली। मे महिन्यात बँकांना तब्बल 13 दिवस सुट्ट्या असणार आहेत, त्यामुळे अनेक सणांचा शासकीय सुट्ट्या आणि वीकेंडचा समावेश आहे। मे महिन्यात अनेक सण असल्यामुळे त्यासाठी तब्बल 7 दिवस बँका बंद असणार आहेत। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद असतील। महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे। मंडळाकडून निकालासंदर्भात प्राथमिक माहिती देण्यात आली आहे, मात्र अद्याप नेमकी तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नाही। लवकरच मंडळाकडून अधिकृत परिपत्रक जाहीर होणार असून त्यात अंतिम तारखेची माहिती मिळणार आहे। पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली। आता पुणे विमानतळावरती 10 रुपयात चहा मिळणार आहे, सोबतच 20 रुपयात कॉफी मिळेल। पुणे विमानतळावरती उडान यात्रा कॅफेचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून केवळ 25%च पाणीसाठा उरलाय। त्यातच गेल्या काही वर्षांपासून लांबणारा पाऊस पाहता पालिकेला जपून पाणीपुरवठा करावा लागणार आहे। या पार्श्वभूमीवर 15 मे पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन 10 ते 15% पाणी कपात केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरती कांदिवली आणि बोरिवली दरम्यान घेण्यात आलेल्या 35 तासांच्या ब्लॉक कालावधीत पूल क्रमांक 61च्या रिगरडिंगचं काम पूर्ण झालेलं आहे। या
ठिकाणचं जुनं कास्ट आयर्न गर्डर बदलून त्यासाठी त्या जागी 20 सिमेंटचे स्लॅब बसवण्यात आले। या कामामुळे आता 50 दिवस 50 किलोमीटर प्रति तास वेगानं ट्रेन चालवणं शक्य होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। आता म्हाडामध्ये जाण्यासाठी रांगेत उभं राहावं लागणार नाही। मुख्यालयाच्या गेट नंबर 4 मधल्या सुविधा केंद्रात नागरिकांसाठी किऑस्क मशीन बसवण्यात आलंय। मशीनवर मराठी आणि इंग्रजी भाषेत माहिती सादर करण्याची सुविधा आहे। देशातील महामार्गावरती सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांचा जीव जातोय असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारवरती नाराजी व्यक्त केली। मुंबईत येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान म्हाडाकडनं 5000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी तशी माहिती दिली। ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत 4 महिन्यात 245 वाहन चालकांविरोधात दखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आलेत, तर 2539 चालकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। 4 महिन्यात आरटीओनं 805 मद्यधुंद वाहन चालकांचे परवाने रद्द करत निलंबित केले। ऑल इंडिया सराफा असोसिएशननं जारी केलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी सोन्याचा भाव 1000 रुपयांनी घसरला, त्यामुळे सोन्याचा दर 98,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवरती गेलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या 7,753 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत, त्यामुळे सरकारचे 1,16,29,500 रुपये वाचणार आहेत। राज्यात मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं लेक लाडकी योजना सुरू केली आहे आणि मुलींच्या सक्षमीकरणाच्या या योजनेला मुंबईमध्ये प्रतिसाद मिळत असून या योजनेत 1,469 लाभार्थी नोंदवले गेलेत। रायगड जिल्ह्यात सागरी सुरक्षा राखण्यासाठी पोलिसांनी 36 तासांचं सागर कवच अभियान आज सकाळी 6 वाजल्यापासून सुरू केलंय। या अभियानात जिल्ह्यातील सागरी किनारी भागांमध्ये एकूण 13 चेकपोस्ट तपासी नाके तयार करून पोलीस आणि सागरी तटरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत। तसंच संशयित व्यक्ती आणि वाहनांची तपासणीही सुरू केली आहे। विमान प्रवाशांच्या संख्येत प्रत्येक महिन्याकाठी विक्रमी वाढ नोंदवली जाते। नुकत्याच संपलेल्या मार्च महिन्यात देशात 1,45,00,000 लोकांनी प्रवास करत आणखी एका विक्रमाची नोंद केली। गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत विमान प्रवाशांच्या संख्येत झालेली ही वाढ 8.79% असल्याची आकडेवारी समोर आली आहे। वाढत्या महागाईत ज्वारीनं नागरिकांना दिलासा दिलाय। ज्वारीच्या भावात प्रति किलो 15 रुपयांची घट झाल्यामुळे किमान भाकरी तरी स्वस्त झाल्याची प्रतिक्रिया बाजारात उमटू लागली आहे। रायगडच्या वडवली येथे बैलगाडा शर्यतीचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। शेतमाळावर बैलगाडा शर्यतींचा थरार बघायला मिळाला असून तालुक्यातील 100पेक्षा जास्त बैलगाड्यांनी सहभाग घेतला। शर्यत बघण्यासाठी माणगाव तालुक्यातून आणि जिल्हाभरातून हजारो बैलगाडी शर्यत प्रेमींनी गर्दी केली। धाराशिव शहरातील रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे अनेकांचा बळी गेला, त्यामुळे रस्त्याची कामं तत्काळ करा तसंच कचरा डेपो स्थलांतरित करावा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू केलंय। प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे कार्यकर्त्यांनी आता बेमुदत उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। कराड तालुक्यातल्या उमरजमध्ये ठाकरे गटानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली। उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या किनाऱ्यावरती गर्दी केली। अलिबागसह नागाव, काशीद, मुरुड, दिव्यागारचे किनारे गर्दीनं फुलून गेलेत। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शन पासच्या नावाखाली मोठा काळाबाजार होत असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला। लोकप्रतिनिधी आणि पुजाऱ्यांनी मंदिर संस्थानच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पुजार यांच्याकडे या संदर्भात तक्रारी केल्यानं खळबळ माजली आहे। एलएलबी प्रवेशाच्या सीईटीची परीक्षा 2 आणि 3 मे रोजी होणार आहे। यंदा एलएलबी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेसाठी 95,000 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले। राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय रद्द करण्यात आला। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता। राज्यात उद्योजकांना केली जाणारी दादागिरी अजिबात सहन केली जाणार नसून सरकार उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। धुळ्यातील आयोजित गुंतवणूक परिषदेत झालेले 8,436 कोटी रुपये गुंतवणुकीचे करार हे जिल्ह्यासाठी गेम चेंजर ठरणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। मुंबईमध्ये सागरी सुरक्षेसाठी 4 नव्या बोटी सज्ज ठेवण्यात येणार आहेत, तर 13 बोटींमध्ये अद्ययावत यंत्रणेचं नूतनीकरण केलं जाणार आहे। यासाठी 14 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। राज्यात उन्हाच्या झळा आणि उकाड्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते। राज्यात आतापर्यंत उष्माघाताचे 70 रुग्ण आढळलेत। सर्वाधिक 11 रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात असून पुण्यात देखील एका रुग्णाची नोंद झाली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय। कमी दाबानं पाणीपुरवठा होत असल्याच्या 1,800 तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। दरम्यान पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली। पुणेकरांकडून रेकॉर्ड ब्रेक आंब्याची खरेदी करण्यात आली आहे। पुण्यातील 4 आंबा महोत्सवात 4 कोटी रुपयांची उलाढाल झाली।
गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात आमदार राजकुमार बडोलेंनी अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली। तत्काळ पंचनामे करून मदत देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। जळगावच्या पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या 3ही मालकांना 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। 16 वर्षांपूर्वी आगीत 21 जणांचा मृत्यू झाला होता। गोविंद एकनाथ शिरोळे, चंद्रकांत एकनाथ शिरोळे, मनीषा चंद्रकांत शिरोळे अशी शिक्षा झालेल्या मालकांची नावं आहेत।